हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। कथा ज्येष्ठा गौरीची पुरातन काळातील कथा आहे। एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता। तो खूप गरीब ब्राह्मण होता। तो दररोज भिक्षा मागत असे। मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचा उदरनिर्वाह चालत असे। तो देवाचे मनोभावे पूजा करत असे। कष्ट करायला तर तो कधीच मागे पुढे पाहत नसे। कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे। त्याच्या घरी 18 दारिद्र्य होते। त्यामुळे तो खूप दुःखी होता। त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी, आपली मुले देखील लाडाखोडात वाढावी, पण असं काही होतच नव्हतं। पावसाचे दिवस सुरू होते। भाद्रपद महिना आला। त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते। घरोघरी गणपती आले होते। आता गौरी येणार होत्या। गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती। तेव्हा त्यांनी पाहिले की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत। त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुले देखील आनंदित झाली आणि त्यांनाही वाटले की आपल्या घरी आपण गौरी आणल्या पाहिजेत। लगेच मुले घरी आली। त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण। तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली, पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो गौरी आणून काय करू? गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा, तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो, पण आपल्या घरात तर काहीच नाही। तुम्ही तुमच्या बाबाजवळ जा आणि बाजारातून सामान आणायला सांगा। सामान आणलं की आपण गौरी आणू। मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली, बाबाकडे आली आणि बाबाला बोलू लागली, बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आपली आई गौरी आणेल। मुलांचा उत्साह बघून बाबांनी घरात चौकशी केली। तेव्हा त्याच्या बायकोने सांगितले की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणायची का असं म्हणत आहेत, पण घरात काहीच नसल्यामुळे मी त्यांना तसं काही स्पष्ट सांगू शकली नाही, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवले। ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला। तो विचार करू लागला की माझी सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट मला पुरवता येत नाही। गरिबीपुढे काही उपाय नाही। मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचं दुःख बघवत नाही। यापेक्षा आपल्याला मरण आलेलं बरं, असा विचार करून तो उठला, देवाची प्रार्थना करू लागला। आता आपण जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला। तो अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली। तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली। तिने त्याची विचारपूस केली। तेव्हा त्या ब्राह्मणानं आपली सर्व हकीकत तिला सांगितली। म्हातारीने त्याचे समाधान केले, त्याला समजावून सांगितलं। त्याला आता म्हातारीची गोष्ट पटली। नंतर त्याने तिची चौकशी केली। तेव्हा तिने सांगितले की ती देखील एकटीच राहते, जिथे सहारा भेटल तिथे राहते आणि मग ती पुढे जाते। त्या ब्राह्मणाला तिची दया आली। त्याने म्हातारीला घरी आणलं। त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता। तो जेव्हा घरात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती। आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुणीबाई कोण आहेत? तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं। तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं। त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावे म्हणून ती आत गेली आणि आंबीलकरिता थोडेफार कण्या आहेत का ते पाहू लागली। आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं। तिला खूप नवल वाटलं। ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली। त्याला पण हे ऐकून खूप आनंद झाला। तिने त्याची भरपूर पेज केली। सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली। त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले। सकाळ झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, लेका मला न्हाऊ घालायला सांग, घावन घातलं कर।
नाही म्हणू नकोस. लगेच ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली, अगं आजीबाईला न्हाऊ घाल. आणि आपण उठून भिक्षेला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली. खूप सारा गुळ मिळाला. त्याने सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मुले बाळे सुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर हां, असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत आणि पैसा नाही, तर दूध कुठून आणणार आणि खीर कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंटपूर, तितक्यांना दाव्य बांध. संध्याकाळी गोरस मुहूर्तावरती गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार, म्हणजे त्या येतील तुझ्या गोट्यात. तुझा गोटा गाई म्हशींनी भरेल. त्याचं तू दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारली. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण, नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, लेका मला आता पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे. आता तुम्हाला पोस्त कसं करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ना, ती मीच आहे. मला आज पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. तेव्हा गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरात भर टाक. हांड्यांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे काहीच कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणघाट करावे. तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासणींची ओटी भरावी. त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळावणं करावं, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळते, संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोटी, पिंपळाच्या पाळी, सुपळ संपूर्ण. तर तुम्हाला ज्येष्ठा गौरीची ही कहाणी कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.